आज घरीच होती त्यामुळे म्हटलं थोडीशी साफसफाई करावी. तर मी नवीन देवघर घेतलंय बर का. तर म्हटलं देवघरातलीच भांडी क्लीन करावी ती. आता तांब्या पितळाची भांडी वापरायला आपण काही एवढं जहागीरदार नाही, पण देवघरामध्ये मी तांब्याचीच भांडी ठेवती बर का. तर ती बघा किती कळकाटली होती, लय काळी पडली होती. नुसतं घासणीने घासून काही फायदा होत नाही. त्यासाठी मी हॅपी प्लॅनेटचं लिक्विड मागवलं होतं बर का. मी इंस्टाग्रामवरती लय व्हिडिओ बघितलं होतं म्हणून म्हटलं आपल्याला पण मागवावं. नुसतं लिक्विड टाकायचं आणि हलक्या हाताने चोळायचं. आता 100% रिझल्ट आहे बरं का ह्याचा. मी सांगायची गरजच नाही, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. बघू शकताय तुम्ही किती चकाचक निघलंय. तुम्हाला जास्त कष्ट घ्यायची पण गरज नाही. नुसतं लिक्विड टाकायचं आणि हलक्या हाताने चोळून काढलं तरी भांड पांढरं शुभ्र निघतंय. आणि नुसती तांब्या पितळाचीच भांडी नाही बरं का. घरामध्ये कढई वगैरे जरी चिकट झाले असेल ना तरी सुद्धा हे लिक्विड त्यावरती पण काम करतं. तुम्ही कढई घरातली सुद्धा भांडी चकाचक काढू शकता हे लिक्विड वापरून. बघू शकता इकडे भांडी किती पांढरी शुभ्र निघल्यात. मला खरंच माझ्या डोळ्यांवरती विश्वास बसत नव्हता, इतकी गोड भांडी निघली होती. ते पण फक्त आणि फक्त 10 मिनिटांमध्ये मी सगळी भांडी चकाचक केली होती बर का. तर कसं आहे, प्रोडक्ट आहे की नाही क्वालिटी, त्यामुळं घ्यावंच लागतंय बर का. आणि ह्या प्रोडक्टची प्राइस सुद्धा लय कमी आहे बर का. फक्त आणि फक्त 200 रुपयाला तुम्हाला हे प्रोडक्ट भेटणार आहे. 200 रुपयात जर एवढी गोड भांडी निघत असतील तर काय हरकत आहे 200 रुपये घालवायला. तुम्हाला पण हे प्रोडक्ट पाहिजे असेल तर कमेंट्स मध्ये लिंक म्हणून टाईप करा बर का.